नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल संदर्भामध्ये शिक्षक भरतीचे जी नियमावली आली आहे, जो शासन निर्णय आला आहे, त्या संदर्भामध्ये आपण अगोदर व्हिडिओ बनवलाच आहे। त्या संदर्भात भरपूर जणांच्या खूप संमिश्र प्रतिक्रिया येत आहे आणि जे लिमिटेड प्रेफरन्स दिले आहे त्याबद्दल जवळपास सर्वजण नाराजगी व्यक्त करत आहेत। तर या संदर्भामध्ये आता आपल्याला काय करता येईल, आपल्याला या संदर्भामध्ये लिमिटेड प्रेफरन्स जे आहेत त्याचा आपल्याला कसं नुकसान होऊ शकतं आणि हा जो निर्णय आहे त्याचा आपल्याला मी फायदा तोटा याबद्दल अगोदर बोललेच आहे, परंतु या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की लिमिटेड प्रेफरन्स जर आले तर यामुळे कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं। फायदा तर होणारच नाही। जर कुणी तुम्हाला म्हणत असेल की लिमिटेड प्रेफरन्समुळे फायदा होईल तर असं अजिबात होणार नाही। आणि बऱ्याचशा जणांनी काही लोकांना डिवाइड केलं की शिक्षण सेवक त्यांच्या फायद्याचं बोलताय किंवा अन्य लोक त्यांच्या पद्धतीने बोलताय। तर मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर सांगेल की जे लोक ऑलरेडी शिक्षण सेवक म्हणून मागच्या भरतीत लागले आहे आणि ज्यांनी परीक्षा दिली आहे तर ते मुळातच लिमिटेड प्रेफरन्स टाकणार होते। त्यामुळे त्या लोकांसाठी म्हणजे जे ऑलरेडी सेवेमध्ये आहेत 1-2 वर्षांपासून त्यांच्यासाठी लिमिटेड प्रेफरन्स हा पर्याय त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाहीये। फरक कुणाला पडतोय? फरक हा आपल्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकाला पडतोय की ज्याच्याकडे सध्या नोकरी नाहीये। कारण जे उमेदवार आता नोकरीच्या प्रतीक्षेत आहे त्या प्रत्येकाचं माझ्या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलवर तरी सर्वांचं असं म्हणणं आहे की मॅडम आम्ही महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात कुठेही जायला तयार आहे, परंतु आपल्याला प्रेफरन्स सर्व भरता यायला हवे। राहिला शिक्षण सेवकांचा विषय, शिक्षण सेवक जे आहेत ते त्यांना फक्त स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे, त्यामुळे ते शक्यतो त्यांचा जिल्हा आणि त्याच्या आसपासचे 1-2 जिल्हे टाकतील, त्यामुळे त्यांना लिमिटेड प्रेफरन्सचा फरक पडत नाहीये। त्यामुळे त्यांच्यामुळे किंवा त्यांच्यासाठी हा पर्याय आलाय तर हे चुकीचं आहे। मुळात हा जो पर्याय आला आहे त्याच्याने शिक्षण सेवकांवर फरक पडत नाही, पडतोय तो फरक कुणावर आहे? अभियोग्यता धारकांवर, सर्वसामान्य अभियोग्यता धारकांवर। आता काही ठिकाणी मी बघितलंय त्यांचं असं म्हणणं आहे काय नाही, सिलेक्शन जर तुमचं व्हायचं असेल तर अगदी पहिल्या 10 ते 15 प्रेफरन्स मध्ये सिलेक्शन होतं आणि 50 प्रेफरन्स सफिशियंट आहे। तर असं अजिबातच नाहीये। माझ्या पाहण्यामध्ये मागच्या भरतीमधले असे अनेक विद्यार्थी आहे, अनेक माझ्या सोबतचे अभियोग्यताधारक आहेत किंवा आता शिक्षक म्हणून लागलेले जे त्यांच्या 89व्या प्रेफरन्सवर 67, 68, 50च्या वरच्या प्रेफरन्सवर सिलेक्शन झालेले असे मला भरपूर उदाहरणं माझ्या समोर आहेत। त्यामुळे तुम्ही आता हा विचार करू नका की जर माझं सिलेक्शन व्हायचं असेल तर 50 प्रेफरन्समध्ये होईल, अजिबात तसं होणार नाही। जे कोणी तुम्हाला हे सांगताय तर हे चुकीचं आहे। आपण प्रेफरन्स कसे देतो? शक्यतो आपला जिल्हा, आपल्या आसपासचे जिल्हे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपण प्रेफरन्स देतो। हा सर्वसामान्य व्यक्तीचा विषय असतो। सेम गोष्ट की जिथे जास्त जागा आहे तिथे अन्यही अभियोग्यताधारक प्रेफरन्स देतील। पण जर तुम्हाला त्यामध्ये लिमिट टाकली गेली तर आपण काय करतो? मग लिमिट टाकली तर आपण जवळपासचे जिल्हे बघतो किंवा जिथे जास्त जागा आहे तिथं बघतो। तुम्ही अशा ठिकाणी अजिबात जाणार नाही की माझ्या घरापासून खूप 800-1000 किलोमीटर दूर आहे आणि तिथे फक्त 10 जागा आहे, 20 जागा आहेत, तर त्या ठिकाणचा प्रेफरन्स तुम्ही टाकणार नाही। इथंच आपली चूक होणार की अशा ठिकाणचा आपण प्रेफरन्स देणार नाही आणि अशा ठिकाणी मेरिट कमी लागणार। मग अशा वेळी जर 150 मार्क घेऊन सुद्धा तुम्ही योग्य प्रेफरन्स न टाकल्यामुळे सिलेक्शन राहत असेल तर त्यात तुमची चूक नाहीये। आणि शिक्षक भरती किंवा एखादी भरती प्रक्रिया हा कुठला लकी ड्रॉ नाहीये ना। तसं इतर भरती प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने केंद्रीय पद्धतीने भरती होते त्याच पद्धतीने इथे होणं अपेक्षित आहे। लिमिटेड प्रेफरन्स जर द्यायचे असतील तर 50 हे खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूपच कमी आहे। खरं तर लिमिटेड प्रेफरन्स देण्याची गरज अजिबातच नव्हती, कारण आता 1 बिंदू 1 पद या निर्णयाचं आपण स्वागत केलं आहे। मागच्या भरती प्रक्रियेमध्ये आपण बघितलं होतं की बरेचसे जण अगोदर त्यांनी सिलेक्शन घेतलं आणि पुन्हा ते सिलेक्शन सोडून नवीन ठिकाणी गेले आणि पहिली जागा रिक्त राहिली, ती अद्यापही रिक्त आहे। तर त्यावर आपला एखादा अभियोग्यताधारक जर लागला असता तर त्याचं 2 वर्ष त्याचे शिक्षण सेवा कालावधी झाला असता। त्यामुळे त्या निर्णयाचं स्वागत आहे। मग जर तो निर्णय लावलाच आहे तर लिमिटेड प्रेफरन्स देण्याची गरजच नव्हती। आपल्याला हाच मुद्दा मांडावा लागेल की आम्हाला अनलिमिटेड प्रेफरन्स हवे, कारण एक अनलिमिटेड प्रेफरन्स टाकण्याची संधी मिळाली आणि मला कुठेही एका ठिकाणी सिलेक्शन मिळतंय, त्यावेळी तो ऑलरेडी भरती प्रक्रियेमधून बादच होतो, म्हणजे त्याचं सिलेक्शन झालंय, आता पुन्हा तो भरती प्रक्रियेत नाहीये। त्यामुळे नंतर पुन्हा येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्यापेक्षा कमी मार्कवाले किंवा त्याच्यानंतरच्या उमेदवारांना संधी मिळणारच आहे। परंतु जर असं होत असेल की एखाद्या उमेदवाराला 150 किंवा 160 गुण आहेत,
त्याने जे प्रेफरन्स टाकले त्या प्रेफरन्समध्ये त्याचं ते 160-150 गुणांवर सिलेक्शन नाही झालं, परंतु त्याच्यापेक्षा कमी मार्क्सवाले आहेत त्याने जे 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 जिल्हे टाकले त्यापैकी त्याचं सिलेक्शन झालंय. मग अशा केसमध्ये 150-160 मार्कवाला उमेदवार हा घरी बसतोय, कारण सेकंड राऊंडला पुन्हा त्या जागा अवेलेबल राहणार नाहीये आणि पुन्हा सेकंड राऊंड होईलच याची शाश्वती नाहीये. कटू आहे पण सत्य आहे, कारण संच मान्यता लागू होणार आहे. संच मान्यतेनुसार ऑलरेडी पदं कमी झाले आहे. संच मान्यतेनुसार ऑलरेडी शिक्षक अतिरिक्त झाले आहे. अगोदर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे. त्यानंतर मग काय होणार आहे, त्यानंतर जिल्हा अंतर्गत भरती, त्यानंतर आंतरजिल्हा भरती, त्यानंतर जिल्हा बदली, त्यानंतर आंतरजिल्हा बदली आणि मग शिक्षक भरती. तर तुम्ही विचार करा, जर अशा टप्प्यांमधून जर सगळ्या गोष्टी जाणार असतील, मेन तर समायोजन आहे आणि संच मान्यतेमध्ये जागा कमी झाल्या हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग 2 राऊंड होतील याची शाश्वती नाहीये. पहिला राऊंड होणार, त्या जागाही येणार, कारण पहिल्याच राऊंडमध्ये त्यांनी सांगितलं की 2026 पर्यंत जे जागा म्हणजे मे 2026 पर्यंत ज्या संभाव्य रिक्त पदं आहेत ती सर्व दाखवली जाणार आहेत. मग जर 2026 पर्यंतची संभाव्य रिक्त पदं दाखवली जाणार असेल तर दुसरा राऊंड होईल. कुठला होईल? कन्व्हर्जन राऊंड होईल, अशा पद्धतीने होईल. परंतु मला सांगा, जर त्या लिमिटेड प्रेफरन्समध्ये ऑलरेडी तुमच्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यांना काही जिल्हे मिळाले तर कन्व्हर्जन राऊंडमध्ये पुन्हा सिलेक्शन होईलच याचे चान्स खूप जास्त कमी असणार. यावेळी मागच्या वेळी होते, त्या मागच्या वेळी तशाच जागा होत्या. आता तुम्ही पाहिलं आहे पदवीधरसाठी जी संच मान्यता आहे त्या निकषांमध्ये पण खूप जास्त बदल झाले आहेत. त्यामुळे तेवढ्या पद्धतीने जागा निघणार नाहीये आणि अशा पद्धतीने लिमिटेड प्रेफरन्स दिल्यावर कुठंतरी चांगले मार्क, चांगले गुण असलेल्या अभियोग्यता धारकांवर अन्याय होतोय. मग कमी गुण नसलेल्यांचा फायदा होतोय का? तर नाही, त्यांचंही नुकसानच होतंय. कारण एखाद्या उमेदवाराला 125 किंवा 130 गुण आहेत, या दरम्यान गुण आहेत, तर जर केंद्रीय पद्धतीने भरती होत आहे आणि त्याला अनलिमिटेड सर्व प्रेफरन्स मिळत आहे तर त्याच्या गुणानुसार कुठंतरी त्याचं सिलेक्शन पक्का आहे. परंतु त्याला एवढे मार्क्स असूनही त्याने जर सर्व अशा ठिकाणचे प्रेफरन्स टाकले त्याच्याकडून टाकले गेले, कारण आपण तर मुद्दाम करणार नाही, पण आपण कसं करतो की ज्या ठिकाणी जास्त जागा, तर त्यानेच त्या सगळ्या जिल्ह्यांचे अशा पद्धतीने प्रेफरन्स टाकले आणि त्या सर्व जिल्ह्यांचं मेरिट हाय लागलं आणि त्याने जे जिल्हे टाकलेच नाहीये त्याचं मेरिट 125, 124, 120 पर्यंत लागलं. तर कुठंतरी त्याने पण ॲव्हरेज मार्क घेतले किंवा त्याला कमी, मी तर म्हणाल 125 कमीच नाहीये, त्याचं नुकसानच आहे ना. आणि एखादा उमेदवार असा असेल की ज्याने 110, 120 मार्क घेतले पण त्याने असा प्रेफरन्स टाकलाय की त्यावर त्याचं तिथं सिलेक्शन झालंय. मग 170 वाल्याचं तिथं नुकसान झालंय, 150 वाल्याचं नुकसान झालंय, 130 वाल्याचं पण नुकसान झालंय. 110 वाल्याचा फायदा आहे, तो पण कसा झाला? बाय लक झालाय त्याचा फायदा. का? की त्याने प्रेफरन्स व्यवस्थित टाकले. हा असा गोंधळ म्हणजे होणार. आता मी इथे जे एक्सप्लेन करते याही पेक्षा सगळ्यांचा गोंधळ होणार आहे, कारण म्हणजे प्रेफरन्सला लिमिट लावायलाच नको. कारण 1.1 पद दिला आहे, आता प्रेफरन्सला लिमिट लावायला नको. कारण कुणीही असेल 150 मार्कवाला एकदा त्याने सिलेक्शन घेतलंय तो भरती प्रक्रियेमधून साईडलाच होतोय. त्यामुळे आपल्याला गरजच नाहीये प्रेफरन्सवर लिमिटेशन लावण्याची. प्रेफरन्सवर लिमिटेशन लावलं तर चांगले गुण आहेत त्यांच्यावर अन्याय हा 100% आहे. त्यासाठी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त होईल त्या पद्धतीने आपल्याला परिषदेला भेट द्यायची आहे, तिथं मेल करायचे आहे. ज्यांना ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने. प्रेफरन्सवर लिमिट नकोच, प्रेफरन्स हे अनलिमिटेडच असावे. खूप जणांचं म्हणणं आहे की नाही हे योग्य झालंय, हे काहीच योग्य नाही झालंय. मुळात तुम्ही ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्यामुळे हा विचार करताय, मागच्या वेळी ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय त्यांनी डबल सिलेक्शन घेतलंय, तर त्याचा एक नियम आला 1.1 पद झाला तो विषय. राहिले शिक्षण सेवक, ते ऑलरेडीच कमी प्रेफरन्स देणार आहेत, त्यांना फरक पडत नाहीये. लिमिटेड प्रेफरन्सचा फरक पडतोय माझ्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकांना. हा तुम्ही थोडासा विचार करा. आणि काय होतंय की हे जे काही घडलं आहे हे आपल्याच अभियोग्यता धारकांनी तिथे जाऊन प्रेफरन्सवर लिमिट द्या, हे करा ते करा, आणि आता अशा पद्धतीने लिमिट लावलं तर आता पुन्हा असं करताय की नाही आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही हे करतोय ते करतोय. कारण ज्यावेळी अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ना मान्य होतात तेव्हा मागणी आपल्याचपैकी कुणीतरी घेऊन गेलेलं असतं. तर हे तुम्ही बघा, जर मागणी आपल्यापैकी कुणीतरी घेऊन गेलंय तर आता विरोध पण आपल्यापैकीच आपण करायला हवा, कारण याने नुकसान होणार आहे. याने आणि एक प्रकारचं नुकसान होईल. आता बघा, काही उमेदवार असे आहेत, आता जे आपले शिक्षण सेवक आहेत तर त्यांना लिमिटेडच भरायचे, 2-3 जिल्हेच भरायचे. परंतु आता त्यांचं असं होणार, त्यांनी 2-3 जिल्हेच भरले, इतरही उमेदवारांनी ते भरले, तर त्यांना पुन्हा इकडे येण्याचा चान्स
नसणारच आहे. त्याच्यामुळे तोटा त्यांचाही आहे. मी अशा आता ऐकते की याचा फायदा त्याचा तोटा त्यांचाही याच्यामध्ये. फक्त एवढं आहे की इतरांना जर जास्त प्रेफरन्स भरण्याची संधी मिळाली ना तर बाबा आपण आपल्या जिल्ह्यात नाही तर कुठंतरी नोकरीला नक्की लागणार, कारण ह्यावेळीही बऱ्यापैकी जागा येणार आहे. आणि मार्क असून जर आपलं कुठंतरी सिलेक्शन होत नाही तर यापेक्षा दुर्दैव कुठलंच नसणार आहे. अगदी 2019च्या भरतीतला माझा अनुभव आहे, 2023च्या भरतीतला अनुभव आहे. आणि आपल्याला जर मला 200 येतात, 100 येतात, 50 येतात, जर माझ्या मेरिटनुसार मला तेवढे येतात तर मला तेवढे भरण्याची संधी मिळावी, ना की मी स्थानिक स्वराज्य संस्थेचे 50 भरणार आणि आपल्या खाजगी संस्थेचे 50 भरणार. खाजगी संस्थेमध्ये तर भरपूर संस्था येतात. तुम्ही पाहिलं 500, 550, 1000 पर्यंत प्रेफरन्स येतात. जर मला असं वाटत असेल की मला खाजगी संस्थेमध्ये जायचं आहे किंवा माझं इकडे सिलेक्शन नाही झालं मग खाजगी संस्थेमध्ये, तर मला ती संधी मिळावी की मी पूर्ण प्रेफरन्स भरेल. मग मी विचार करेन तिथे मग एकच सिलेक्शन मिळणार आहे ना, मला याला मिळालं नाही, मला विदाऊट इंटरव्ह्यूला नाही मिळालं, विथ इंटरव्ह्यूला मला एकच मिळणार आहे, प्रेफरन्स मला सर्व टाकू द्या. ही मागणी मित्रांनो तुम्ही जोर लावून धरा. आता मी माझं म्हणून सांगते, माझं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. मला जर प्रेफरन्स टाकायचे तर मला लिमिटेडच टाकायचे होते. ऑलरेडी मला 2 ते 3च टाकायचे, त्यापेक्षा जास्त मी टाकणारच नव्हते, कारण मला कुठलीच जागा सिलेक्शन घेऊन हे करायची नाहीये. तर मग तुम्ही विचार करा, अशा वेळी हे काही उमेदवार ऑलरेडीच कमी टाकणार आहे. त्यामुळे इथं नुकसान ज्याचं होतंय त्याने थोडासा आवाज उठवायला हवा, थोडासा नाही प्रचंड या नियमात बदलच व्हायला हवा. आणखी एक मुद्दा आहे, आता व्हिडिओ खूप लॉंग होतोय तरी पण तो मुद्दा मी थोडासा क्लिअर करते. जर तुमच्या लक्षात आलं असेल की सेमी इंग्रजीच्या जागेवर अगोदर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देणार आणि मग जर ते उमेदवार मिळाले नाही तर मग 12वी सायन्स, BA MA इंग्लिश, BSc MSc वाल्यांना घेणार. तर त्या ठिकाणी जर तो उमेदवार मिळाला नाही त्या सेम मार्काला, समजा 130 मार्कावर मेरिट आहे समजा आता, आणि तिथे जर इंग्लिश मिडियमवाला मिळाला नाही तर त्याच जागेवर 130 वाला जर समजा तो BA MA इंग्लिश, 12वी सायन्स किंवा BSc MSc वाला असेल तर त्याला घेतलं जावं, ना की त्यासाठी पुन्हा जाहिरात आणि पुन्हा मग या उमेदवारांचं सिलेक्शन, कारण पुन्हा जाहिरात येणं आणि हे शक्य वाटत नाही. त्यापूर्वीच त्यांना इंग्लिश मिडियमवाले कमी मार्कवाले भेटतात. माझं म्हणणं आहे की माध्यम कुठलंही असो, गुणवत्तेला संधी मिळायला हवी. कमी मार्कवर जर संधी मिळत असेल तर असं होतं की ज्याला जास्त मार्क्स आहेत, ज्याने आता खूप सारे अभियोग्यताधारक आहेत, माझ्या महिला भगिनी आहेत, काही आपले म्हणजे पुरुष बांधव आहेत की ज्यांनी सगळं सोडून ह्या भरती प्रक्रियेची वाट बघत आहेत की आता मी भरपूर मार्क्स घेतलेले आहेत, मागच्या वेळेपेक्षा मला छान मार्क्स आहेत आणि माझं आता सिलेक्शन होणार आहे. आणि शासनाच्या किंवा आपल्याच अभियोग्यताधारकांनी किंवा आपल्यापैकी जे नेतेगिरी करतात त्यांच्यापैकी कुणीतरी जाऊन काहीतरी सांगितलं आणि त्या पद्धतीने नियमात बदल झाला आणि त्या एका नियमामुळे घरी बसावं लागलं की आपण पूर्णतः आपलं फोकस त्यावर आहे. आणि जर त्यातूनही घरी बसावं लागलं तर यापेक्षा दुःखद बाब कुठलीच असणार नाही. त्यामुळे यासाठी आता आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. आणि त्याचबरोबर मला सांगा, आता हा माझं हे सगळं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी असा विचार केला की अशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात आणि अशाच होणार आहे. आम्ही स्वतः 50 पेक्षा वरच्या प्रेफरन्सवाल्यांचं सिलेक्शन पाहिलं आहे. जे आपण म्हणतोय ना 6-7व्या नंबरवर किंवा 10-12व्या नंबरवर सिलेक्शन होतं, असं अजिबात नाही आहे. का की सेम मार्कवाले खूप जास्त उमेदवार असतात. जर तुम्ही ॲव्हरेज मार्क घेतले असतील ना तर सेम मार्कवाले तुम्हाला इतके प्रचंड 2-2, 3-3 हजार उमेदवार असतात. आणि त्याचमुळे कुठंतरी आपल्या म्हणजे आपण म्हणतो की 50च्या आत प्रेफरन्सवर सिलेक्शन नाही होत, अजिबात होत नाही. 50च्या बाहेर प्रेफरन्सवर सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहे. होतं, कोणाचं होत आहे 10-12व्या याच्यावर हायेस्ट मेरिट आहे, खूप जास्त हायर मेरिट आहे त्यांचं होईल. पण खूप सारे उमेदवार आपले आहेत ॲव्हरेजमध्ये 130 ते 150 पर्यंत भरपूर उमेदवार आहेत, 120 ते 140 पर्यंत भरपूर उमेदवार आहेत. मग हे ॲव्हरेज मार्क धरूयात ना आपण. जर आपण हे ॲव्हरेज मार्क जर धरले तर मग हे उमेदवार खूप सारे आहेत. 2-2 हजार असतात. तुम्हाला मागच्या भरतीचा सर्वांनाच अनुभव आहे, वेगळं मी काही सांगायची गरज नाही. फक्त काहींचं सिलेक्शन झालंय, काहींचं झालेलं नाही, परंतु पूर्ण ह्या सगळ्या प्रोसेसमधून सगळे गेलेले आहेत. आज जवळपास काहीच नवीन असतील, ह्या प्रोसेसमधून सर्वजण गेले. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की कशा पद्धतीने प्रेफरन्स येतात, भरतो आपण, कुठपर्यंत मेरिट येतं हेही आपल्याला अंदाज आहे. परंतु अशा पद्धतीने गोष्ट झाली तर खूप जास्त चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. याला विरोध आपल्याला सर्वांना करायचा आहे. मेल करा, मेसेज करा, ज्यांना शक्य होईल त्या पद्धतीने आपण तिथे जाऊन परीक्षा परिषदेला कडून आपल्याला हा जो मुद्दा आहे तो कॅन्सल करून संपूर्ण प्रेफरन्स देण्यात, म्हणजे जास्तीत जास्त प्रेफरन्स
देण्याची संधी आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची आहे. कारण जर 100 जरी त्यांनी वाढवून दिले तरी पण संस्थेच्या जेव्हा जो राऊंड असतो ना त्यामध्ये खूप साऱ्या संस्था असतात आणि मग तिथे कुठेतरी आपल्याला त्या लिमिट प्रेफरन्समुळं प्रॉब्लेम येतो. आता काय होतं की एखादा उमेदवार आहे, समाजशास्त्र आहे, इंग्लिश आहे किंवा समाजशास्त्र आहे, मराठी आहे, अशा पद्धतीने त्याच्या 2 विषय असतात. त्या दोन्ही विषयाचे त्याला प्रेफरन्स येतात. मग आपण कसा विचार करतो, माझ्या मेरिटनुसार मी एकतर भाषेला लागेल किंवा समाजशास्त्राला लागेल किंवा मग मी सायन्स मॅथला लागेल माझ्या मेरिटनुसार ज्या याच्यात असेल. तर मग आपल्याला जर ते प्रेफरन्स त्या पद्धतीने जास्त प्रेफरन्स येत असतील तर आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. जर तिथं लिमिट लागलं तर मग सायन्स मॅथ जो सायन्स मॅथवाला ठीक आहे सायन्स मॅथवाला, परंतु जो समाजशास्त्राला आहे, जो भाषेला आहे, तर त्या उमेदवाराचं कसं होतं की त्याला डबल प्रेफरन्स आलेले असतात. या दोनही विषय त्याचे 2 विषय आहेत त्याचे प्रेफरन्स आलेले असतात. त्याच्या पात्रतेनुसार तो पात्र आहे ना तिथे लागण्यासाठी. परंतु लिमिट प्रेफरन्स आल्यामुळे काय होतं की लिमिट म्हणजे प्रेफरन्स तर पूर्ण येणार तुम्हाला, पण लिमिटेड प्रेफरन्स आपण फील करायचे. तर त्या लिमिटेड प्रेफरन्समुळे काय होणार की त्याला ते 50च भरावे लागणार ना. त्याला प्रेफरन्स पूर्ण येणार, म्हणजे मी आत्तापर्यंत बोलण्यामध्ये कदाचित म्हटलं असेल लिमिटेड प्रेफरन्स नाही येणार, ॲक्च्युली प्रेफरन्स पूर्ण येणार पण भरायची लिमिटेड आहे. आता लिमिटेड भरण्यामुळे कसं होणार की सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त कमी होतात ना. तर हे थोडंसं आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, फक्त ही यामधून कळकळीची विनंती की ह्या पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात, हे थोडेसे अनुभवाचे बोल आहे. आता या सगळ्या गोष्टी हा माझा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं ना हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण या संदर्भामध्ये काय करता येईल आपल्या पद्धतीने, किंवा आपले काही अभियोग्यताधारक मिळून आपल्याला परिषदेला जाता येईल का, किंवा कुणी जर जात असेल तर आपल्याला त्या पद्धतीने त्यांच्या करवी, त्यांच्या सपोर्टने, त्यांच्या सोबत जे करतंय त्याला साथ देऊन आपल्याला ही गोष्ट करायची आहे. यासाठीच हा व्हिडिओ होता. या व्हिडिओबद्दल जे काही मी बोलले त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ तर आवडला, लाईक वगैरे हे मी काहीच म्हणणार नाही, कारण यासाठी माझं मला कुठेतरी ही गोष्ट नाही पटलेली आणि तुम्हाला माहिती आहे मला नाही पटलं त्या विषयावर मी बोलते. आणि सर्वांनी जास्तीत जास्त बोललं पाहिजे. ट्विटर ट्रेंड करा, काय करायचं ते करा, जेणेकरून या विषयावर आवाज उठायलाच हवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.